आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज सकाळी जो व्हिडिओ आला मिरचीच्या भाजीच्या रेसिपीचा, तर तो मी असा टाकला कारण की काल मी काही शूट केलं नव्हतं आणि ते कधी कधी म्हणतात ना की आपण डिमोटिवेट होतो किंवा नाराज असतो, तर मग इच्छा नसते होत शूट करायची। तसंच काहीसं माझ्यासोबत झालं होतं काल। त्यामुळे मी काहीही शूटिंग केलं नाही, परंतु मी संध्याकाळी ते शूट केलं माझी रेसिपी आणि मग मी सगळ्यांना ते शेअर केली। कारण की रेसिपीचं वगैरे चॅनल आपलं नाही आहे आणि रेसिपीज मला येत नाही, मी काही एवढी निपुण नाही आहे स्वयंपाकात। खरं तर तुमच्या माझ्यासारखीच मी एकदम सिम्पल स्वयंपाक बनवते, म्हणून जो काही तुम्ही बनवत असाल तसंच मी बनवते। विशेष असलं तर मी नक्कीच शेअर करते, परंतु रेसिपी आणि स्वयंपाकात मला एवढी तरी आवड नाही आहे की मी ते शेअर केलं पाहिजे। तर अशा पद्धतीने मी एक जस्ट म्हणून काहीतरी शूट झालं पाहिजे त्या दिवशी। मी आता 100 दिवसाचं चॅलेंज घेतलं आणि ते कंप्लीट करण्यासाठी मला शूट करणं गरजेचं आहे, त्यामुळे मी ते शूट केली होती रेसिपी। बाकी त्याच्या मागे काही मोटिव्ह नाही आहे की रेसिपी चॅनल होईल की काय, असं काही नाही। आपलं व्लॉगिंग डेली व्लॉग शेअर होत राहतील आणि तेच कंटिन्यू राहील। ध्रुवींची मस्ती, माझ्या आणि नचिकेतच्या गोष्टी तुम्हाला दिसत राहतील। कंटिन्यू शूट मी करते, 14 दिवस झाले आणि आज खरं तर रंगपंचमी आहे। सगळ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। ध्रुवीन काय करतोय बघा, मी काही करत असली ना तो खूपच मागे काम करतो आणि इतका पसारा झालाय। कारण की तुम्ही बघू शकता हा छोटा फॅन लावलाय, तर ध्रुवीन झोपला होता, लाईट गेली होती सकाळपासून आणि त्याला झोपायसाठी मग तो फॅन लावला, पण तरी तो थोडाच वेळ झोपला, तशी त्याची झोप झाली आहे। परंतु जो पसारा झालाय रूम मध्ये तो आता पहिले आवरायला घेते आणि त्याच्यानंतर मी त्याला फ्रेश वगैरे करते। तर आज रंगपंचमी आहे आणि रंगपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना रंगीबिरंगी शुभेच्छा। तुमचा दिवस आणि तुमचे आयुष्य रंगांनी भरून जावं आणि आनंदाने उधळून जावं, आज मी स्वामीचरणी प्रार्थना करेन। तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊया आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करू। घरातली कामं रोज व्यवस्थित आवरली, साफसूत्र दिसलं की मनाला खरंच खूप छान वाटतं। शांतता वाटते, प्रसन्नता वाटते। जरी लहान बाळ असलं, तोच पसारा 10 वेळा होणार असला तरीही 10 वेळा आवरण्यात जी मज्जा असते ती कुठं। त्याच्या परत परत काढणाऱ्या गोष्टी आपण इकडं साफ केलं की दुसरीकडे तो पसारा काढून उभा ठेवतो, यालाच तर लहानपण असं म्हणतात। परंतु तेही आवरण्यात आपण किती व्यस्त असतो, कारण डोळ्यांना दिसायला स्वच्छता आणि मनाची शांतता ही साफसुथरे राहण्यातच आहे। म्हणून घरात जर प्रसन्नता आणि आनंदमय वातावरण निर्माण करायचं असेल तर साफसूत्र स्वच्छता राखलीच गेली पाहिजे। त्यामुळे अशी रोजची कामं आपली असतात, तशी ही माझी रोजची असतात, परंतु त्यातून आज काही जास्तीची होती त्यामुळे तुमच्यापर्यंत शेअर करते। लहान मुलाला सांभाळता सांभाळता घरातल्या स्त्रिया बरेचसे कामं आपटतात, परंतु ते कामं दिसतात कोणाला, त्यावर नजर जाते कोणाची। बाई घरी आहे तर काम काय तुला, करतेस काय दिवसभर, हेच तर ऐकायला भेटतं। परंतु बरेचशी कामं अशीच असतात की जी मोजलीही जात नाही। बाळाला सांभाळता सांभाळता जेवण करण्यापासून तर घरातल्या स्वयंपाक बनवण्यापासून तर संध्याकाळच्या शेवटच्या झाडू मारण्यापर्यंत सगळीच कामं तर करायची असतात। एक स्त्री म्हटलं की तिच्या पाचीला पुजलेलं म्हणजेच घरातलं काम। जरी ती नोकरी करणारी असली तरीही तिला काही सुटतं का ते काम, किंवा जरी ती एकटी राहणारी असली, घरात कोणी नसलं, फक्त नवरा बायको जरी असले तरीही असतातच बाईला काम। बाई म्हणजे जन्म झाला, थोडं समजायला लागलं की बेटा हे आण ग, बेटा ते आण ग, इथून जी सुरुवात होती तिच्या कामाची, तर म्हातारपणाची भाजी साफ करेपर्यंत खरंच बाईच्या पाचीला पुजलेली ती कामं। परंतु न थकणारी, न थांबणारी, सगळ्यात जीव ओतणारी आणि आपल्या मुलांना अगदी पापणीच्या केसांप्रमाणे जपणारी ती बाई। म्हणून तिच्या ह्या कामांची कृतज्ञता निदान रोज नका करू, कधीतरी नक्कीच करा। आपल्या घरातल्या स्त्रीची किंवा आपल्या घरातल्या दुसऱ्या स्त्रीची एका स्त्रीनं कृतज्ञता व्यक्त केली तर तिच्या मनालाही बरं वाटतं। सुनेची कृतज्ञता सासूने व्यक्त करायची, तर कधी कधी सासूची कृतज्ञता सुनेनेही व्यक्त करायची।
त्यातूनच नातं घट्ट होतं आणि मनालाही छान वाटतं. त्यामुळे केलेलं काम जरी कमी असलं तरी एकमेकांबद्दलचं प्रेम जास्त होतं. असंच काहीसं आज माझं काम होतं. ध्रुवींला सांभाळता सांभाळता बरीच कामं थांबतात, अडकतात, आजची उद्या देखील होतात किंवा खूप पसारा होतो, जिथली वस्तू तिथेच राहून जाते. नचिकेतला पसारा जास्त आवडत नाही, परंतु तेही आता समजून घेतात. कारण की लहानसं बाळ असलं की त्याची प्रायोरिटी पहिली आहे, स्वच्छतेची प्रायोरिटी आहे, पण ती थोडीशी लेट. कारण की तो आता पहिले आणि मग नंतर उरलेल्या वेळेत जर जमलंच तर स्वच्छता. परंतु आज जरा जास्तच खराब झाली होतं रूमचा आणि ध्रुवींचा मूडही चांगला होता, तो खेळत होता. तर म्हटलं चला का नको आज स्वच्छता करून घेऊया रूमची. म्हणून आठवड्यातून का असेना 1-2 वेळा अशी स्वच्छता करावीच लागते. मग रूमची स्वच्छता केली आणि छान पद्धतीने सगळी धूळ वगैरे पुसून घेतली. धूळ पुसून घेतली, झाडून घेतली की छान वाटतं, प्रसन्न वाटतं. घरातलं वातावरण अगदी मंदिरासारखं मंगलमय वाटतं. तुम्हीही करत असाल रोजची ही स्वच्छता, कारण की घराघरात उठल्यापासून जो झाडू पकडला तो झोपेपर्यंत झाडू पकडायचाच असतो. अशा पद्धतीने घरातली सगळी स्वच्छता नेहमीच सगळ्यांना करायची असते. दररोजची कामं असतातच, परंतु ही दिसतात कोणाला. म्हणून आज तुमच्यासोबत छोटे मोठे शब्दात का असेना ही स्वच्छता मी शेअर करते. तुम्हाला कसा वाटतो हा स्वच्छतेचा व्हिडिओ ते नक्कीच मला कमेंट करून तुम्ही सांगाल. तर असं मी आवरून घेतलं आहे वरच्यावर आणि स्वच्छ क्लीन केल्यानंतर जी बेडशीट ऑर्डर केली होती तीच मी आज अंथरून घेतली. तर कशी सुंदर वाटते. तर मित्रमैत्रिणींनो, असा होता आजचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून टाका आणि लाईकही नक्की करा. बघा ध्रुवीणही हसतोय. तुम्ही फक्त व्हिडिओ बघतात का? तर असं नका करू, सबस्क्राईबही करा ना, सबस्क्राईब पण करा. तर चला मग भेटू उद्या एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय. बाय बोलून टाक बेटा. बाय बाय बोलून टाक बेटा. बाय बाय.